बुलढाण्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। शिक्षकानं तिसरीत शिकणाऱ्या 4 मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना इथे घडलेली आहे आणि मेहकर तालुक्यातल्या लोणी गवळी भागातली ही घटना आपण पाहतोय। पालकांनी या प्रकरणात तीव्र संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। गावामध्ये तणावाची परिस्थिती आहे। पोलीस अधिकारी गावात दाखल झाले असून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर शाळकरी मुलींचं विनयभंग केल्याप्रकरणी या शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। एका शिक्षकानं तिसरीत शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थिनींवरच बलात्कार केल्याची, त्यांचा विनयभंग केल्याची, लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। तर या सगळ्यानंतर जेव्हा या पीडित मुलींच्या पालकांना याची कल्पना आली तेव्हा त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधलेला आहे। तसंच या शाळेशी सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि पोलीस सुद्धा आता इथे दाखल झालेले आहेत आणि संबंधित आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातली ही घटना, बुलढाण्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आपण पाहतोय। संदीप वानकडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, अतिशय धक्कादायक प्रकार लोणीमधला। अगदी बरोबर आहे। खरं तर लैंगिक शोषणाच्या या मुद्द्यावरून, या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्र अजूनही याच्यातून सावरलेला नाहीये आणि असाच प्रकार दुसरा आता बुलढाण्यातून समोर येतोय। खरं तर हा शिक्षकाने विद्यार्थ्याच्या जो काही गुरु शिष्याचं नातं असतं याला हा काळीमा फासणारी ही संपूर्ण घटना म्हणावी लागणार आहे। हे शिक्षक जे आहेत ते आता 2 महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत आणि एवढं वयोवृद्ध असताना देखील या शिक्षकाने आज सकाळी 3ऱ्या वर्गात 9 ते 10 वर्षाच्या 3 मुलींचं जे आहे ते त्या मुलींसोबत छेडछाड केलेली आहे, अश्लील चाळे केलेले आहेत आणि त्यामुळे या मुलींनी आपल्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला। त्यामुळे पालक जाब विचारायला गेले आणि त्यामुळे संपूर्ण गाव जे आहे हे या घटनेने एकदा संतप्त झालं होतं आणि याच नराधम शिक्षकाला जे आहे हे पालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। सध्या या चिमुकल्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या शिक्षकावर आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याला अटक करण्यात आलेली आहे। गावामध्ये काही वेळासाठी जो आहे तो तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी सर्व पालकांची समजूत काढली आहे। धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, शाळकरी मुलींवर शिक्षकानं विनयभंग केल्याची ही बातमी।